ऐकलत का मैत्रिणींनो? आज बनवणार आहोत आपण सुंदर असा मोहनथाल. तर कोण कोण बनवणार आहे असा सुंदर मोहनथाल सांगा बरं मला. माझ्या सुंदर सुंदर मैत्रिणी ज्या बनवणार आहे त्यांनी मला नक्की फॉलो करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. हॅलो फ्रेंड्स, आपलं सांचीज रंगोली अँड बेकिंग या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आता येणार आहे राखी. तर राखीसाठी आपण घरच्या घरी अशी खूप सुंदर अशी मिठाई तयार करणार आहोत. त्या मिठाईसाठी आपण घेतलेलं आहे, मी इथे घेतलेलं आहे जवळजवळ 180 तर 200 ग्रॅमच्या जवळ हे बेसन असेल आणि 100 ग्रॅमच्या जवळ साखर असेल. तुम्ही सारखी पण घेऊ शकता साखर, किंवा कमी जास्त पण करू शकता. ज्यांना 200 ग्रॅम बेसन आणि 200 ग्रॅम साखर जरी घ्यायची असली तरी पण चालतं, किंवा जर तुम्हाला कमी हवी असेल तर कमी. तर आपण आता इथे थोडी मीडियम साईजची गोड बनवणार आहोत. तर हे दोन साहित्यापासून आपण मोहनथाल बनवणार आहोत. आणि त्याचबरोबर या वाटीच्या साहाय्याने आपल्याला 1 वाटी तूप लागणार आहे बेसन भाजायसाठी. तर सर्वात आधी आपण काय करूया की आपण तर ते तूप मोजून घेऊयाच, पण सर्वात आधी आपण काय करूया की इथे ना एक थाली घेऊया आणि हे बेसन आपण इथे टाकून घेऊया सगळंच्या सगळं. आणि या बेसनमध्ये आपण असं घरचं साजूक असं तूप बघू शकता आहात, तर असं आपण याच्यावरती टाकून घेऊया 2 चम्मच. आणि मोजूनच इथे या चम्मचच्या सहाय्याने आपण इथे 2 चम्मच इथे असं दूध टाकून घेणार आहोत. आता हे सगळं साहित्य आपण कशासाठी टाकत आहोत, तर आपल्याला इथे याचा दाना पाडून घ्यायचा आहे बेसनचा. आता हे जे आपण दूध आणि तूप जे टाकलेलं आहे, तर याला हाताने असं आपण सगळीकडे असं लावून घेऊया आणि असं मस्त चोळून घेऊया. जेवढा आपल्याला याला चोळता येईल आणि दाना पाडून घेता येईल तेवढा पाडून घ्यायचा आहे. म्हणजे आता हे असं मिक्स झालं की काय करायचं ना, हे बघा असं पूर्ण मिक्स करून झालं की हे जे बेसन आहे ना, आपण जे दूध टाकलं आहे ते आता सगळीकडे असं हे बघा असा गोळा होता आहे त्याचा. तर आता काय करायचं की दाना पाडायला हे असं करायचं, याला दोन्ही हाताच्या मध्ये घेऊन असं गोल गोल फिरवायचं. तुम्ही जेवढं या बेसनाला आपण एक प्रकारे म्हणू की दुधाची आणि तुपाची मालिश करत आहोत या बेसनाला, तर जेवढी आपण याची अशी मालिश करूया तेवढा याचा दाना असा खूप सुंदर पडेल आणि खाताना आपल्याला खूप सुंदर असा रवाळ अशी टेस्ट येणार आपल्याला. आपला सुंदर असा दाना पाडून झालेला आहे बघा. मी जवळ करून दाखवत आहे आपल्याला. एवढा सुंदर असा मस्त दाना पडलेला आहे आता याचा. तर आता काय करूया, मी ज्या कढईमध्ये बनवणार आहे तीच कढई घेत आहे गाळायसाठी, कारण आपण भांडे फार कमी भरवायचे. कारण सगळ्यात जास्त ना बायांना म्हणून कंटाळा येतो घरी करायचा, कारण भांडे खूप भरतात. मग बायांना असं वाटतं लेडीजला की नको, त्यापेक्षा ना आपण विकत आणलेला पुरतो. पण कमी साहित्यामध्ये आणि खूप कमी साहित्यामध्ये खूप सारी अशी मिठाई आपली तयार होते बघा. दिसत आहे आपल्याला हे बघा. तर याला असं आता आपण गाळून घेऊया. बन्नो रे बन्नो चली देखो ससुराल वे, अखियों में पानी दे गई दुआ में, देखो गुड़दानी दे गई
दुआ में देखो गुड़दानी दे गई रे कबीरा मान जा रे फकीरा यूं न जा तुझको पुकारे तेरी परछाइयाँ। बघू शकता आहात की आपलं आता बेसन गाळून झालेलं आहे आणि एवढं राहिलेलं आहे. तर याला सुद्धा आपण असं हाताने फिरवून फिरवून आपण गाळून घेऊया. म्हणून आपण मोठ्या चाळणीची चाळणी घेतलेली आहे, म्हणजे ज्याचे छिद्र मोठे मोठे आहेत अशी चाळणी घेतलेली आहे. पीठ गळाच्या चाळणीने तर हे गळणारच नाही, तर म्हणून आपण ही अशी मोठी चाळणी घेतलेली आहे आणि याला असं फिरवून फिरवून गाळून घेऊया. मी सगळ्याच्या सगळा गाळून घेते. आपलं बेसन आता गाळून झालेलं आहे. गॅस पेटवलेला आहे आणि हे आहे 1 वाटी तूप. तर आपल्याला एवढं तूप लागेलच इथे. तर हे आपण सगळंच्या सगळं याच्यामध्ये टाकून घेऊया बेसनामध्ये आणि याला आता आपण फिरवूया. कंटिन्यू आपण 10 ते 15 मिनिटाला फिरवूया. एकदम लो फ्लेमवरती आपल्याला या बेसनला मस्त असं खुशबू येईस्तोवर बघू शकता आहात की हे एवढं पातळ आहे आता आणि हे असंच राहायला हवं. तर 100 ग्रॅमला मी घरच्या एका वाटीच्या सहाय्याने 1 वाटी बेसन तूप टाकलेलं आहे आणि असं आता आपण याला मस्त असं भाजून घेऊया 10 ते 15 मिनिट. आपलं बेसन होत आहे तोवर आपण पाक करून घेऊया. तर मी एक छोटा गंज घेतला आहे, त्यामध्ये एवढी साखर टाकून घेतलेली आहे. तर याच्यामध्ये वेलची आहे, बघू शकता आहे, मुंग्या नाही लागल्या पाहिजे म्हणून साखरेला. तर आता आपण इथे साखर बुडेल एवढं आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. एकतारी पाक बनवून घेऊया आपण. बघा आपला पाक आता रेडी झालेला आहे. हा एकतारी पाक झालेला आहे. बघा आपला एकतारी पाक रेडी झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण फूड कलर टाकूया. मोहनथाल ती रेड असते, याच्यामध्ये आपण म्हणून ऑरेंज कलर टाकत आहोत आणि वेलची पूड टाकत आहोत. वेलची आणि जायफळची पूड टाकत आहोत आपण आणि याला आपण मिक्स करून घेऊया. आणि आता आपला पाक पण रेडी आहे आणि आपलं बेसन सुद्धा झालेलं आहे. तर आता दोन्ही गॅस आपण बंद करूया. मी तुम्हाला दाखवते की बेसन कितपत झालं आहे ते. हे बघा आपलं बेसन झालेलं आहे, मस्त असं खमंग भाजल्या गेलेलं आहे आणि जो पिवळा कलर होता तो असा ऑरेंजकडे झुकलेला आहे, तो रेडिश झालेला आहे. आणि आता आपण याच्यामध्येच हा गरम पाक टाकून घेऊया सगळ्याच्या सगळा. आणि याला मिक्स करून घेऊया एकसारखं. आणि ज्या डब्यामध्ये ज्या टीनमध्ये आपल्याला सेट करायचं आहे त्याच्यामध्ये आपण हा मोहनथाल आपण आता सेट करून घेऊया. छान असं मिक्स करून घेऊया एकसारखं. याच्यामध्ये आता आपण हा सगळ्याच्या सगळा पाक आपण टाकून देऊया. याला टॅप करून घेऊया म्हणजे ते सगळीकडे पसरेल. आणि याच्यावरती आपण हे बदामाचे काप टाकून घेऊया.
सजावटीसाठी. आणि याला आता आपण काही वेळासाठी थंड व्हायला ठेवूया. नंतर आपण याच्या वड्या पाडूया. शकता आहात की आपली मिठाई आता मस्त सेट झालेली आहे. तरी आता याला आपण काढून घेऊया. आधी याच्या कडा आपण सोडवून घेऊया. बघा, ही अजूनही थोडी ढिल्ली आहे, सेट नाही झालेली आहे असं वाटत आहे मला. बघा, आपले जे मोहनथाल आहे हा खूप असा मस्त रेडी झालेला आहे. याची थिकनेस थोडी कमी असल्यामुळे हे आपल्याला असं वाटत असेल. आणखी याला आपण थोडा वेळ सेट होऊ द्यायला पाहिजे होतं. पण ही अशीच असते, एकदम मऊ सॉफ्ट. एवढी या ट्रेमध्ये ठेवलेली आहे आणि ही याच्यात काढलेली आहे. कारण आत्ता मला माझ्या मैत्रिणींना खिलवायची आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला मला ना, आणखी माझ्या व्हिडिओजमध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. तर बाय.